राधानगरी तालुक्यातील जोगेवाडी इथल्या रावसाहेब बाबू यक्कल आणि भाऊसाहेब बाबू यक्कल या शेतकऱ्यांच्या जनावरांच्या गोठ्याला शुक्रवारी रात्री 11:30 ते 11:45च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमध्ये 6 जनावरांसह वैरण, पशुखाद्य, प्रापंचिक साहित्य असं सुमारे 12 लाख रुपयांचं आर्थिक नुकसान झालं. आग लागल्याचं ग्रामस्थांच्या लक्षात येताच ग्रामस्थांनी गावातील पिण्याचा पाणीपुरवठा सुरू करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आग विझवण्यासाठी जोगेवाडी, बारडवाडी, तळाशी इथले ग्रामस्थ आणि तरुण मोठ्या संख्येनं आले होते. भोगावती कारखान्याचा 1 अग्निशमन बंब आणि बिद्री कारखान्याचे 2 अग्निशमन बंब आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते. हा गोठा हा मुख्य गल्लीच्या जवळच आहे. गोट्याजवळ बायोगॅस प्लांट आहे. ग्रामस्थांनी सतर्कता राखली नसती तर मोठा अनर्थ झाला असता. डोंगराळ आणि दुर्गम गाव असणाऱ्या जोगेवाडीमध्ये दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांचा मोठा आधार आहे. यक्कल कुटुंबियांचा संसार हा दुग्ध व्यवसायावरच सुरू होता. या आगीमुळे त्यांचा संसार उघड्यावर पडलाय. या आगीमध्ये त्यांची 6 जनावरे तसेच अन्नधान्य, पशुखाद्य, वैरण असे संसारोपयोगी साहित्य असा एकूण अंदाजे साधारण 10 ते 12 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. या दुग्ध व्यवसायावरतीच या कुटुंबाचा उदरनिर्वाह होता आणि शासनाकडून या कुटुंबाला आर्थिक योग्य ती मदत मिळावी. तहसीलदार अनिता देशमुख यांनी नुकसानीची पाहणी करत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत आणि गोठा बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. माजी उपसभापती अरुण जाधव यांनी 10,000ची आर्थिक मदत दिली, तर गोकुळचे संचालक प्राध्यापक किसन चौगले यांनी गोकुळकडून भरीव मदत देण्याची ग्वाही दिली. घटनास्थळी गोकुळचे संचालक किसन चौगले, अरुण जाधव, अभिषेक डोंगळे, RY पाटील, नेताजी पाटील, तलाठी सुयोग नागरे, ग्रामविकास अधिकारी मनीषा पाटील, पोलीस पाटील शामराव यादव, डॉक्टर दीपक तेली, गोकुळ आणि जिल्हा परिषदेचे पशुधन विकास अधिकारी यांनी भेट देऊन पंचनामा केला. डोंगराळ आणि दुर्गम असणाऱ्या जोगेवाडी गावामध्ये दूध व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात केला जातो. 6 महिन्यांपूर्वी या गावात अज्ञात रोगामुळे 10 म्हैसी दगावल्या होत्या.